पारुषा असल्यागत दिसत असेल, कारण काल फेशियल केलेलं, त्यामुळे फेसला फेस वॉश वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. आणि सेकंड म्हणजे उठले 9:30ला आणि 10 वाजता निघाले. खूप पटकन हे केलं. माझं म्हटलं मला थोडंसं सामान मागवायचं आहे ब्लिंकिटवरून, जे नव्हतं माझ्याकडे अवेलेबल. साबण असेल किंवा कपडे धुवायला निरमा पावडर, अशा छोट्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे तसेच पळाले, कारण ब्लिंकिट करायला वेळ नव्हता म्हणून. आणि मला त्या व्लॉग संबंधित बोलायचं आहे तुम्हालाशी, तर आज नक्कीच बोलेन त्यावरती थोडंसं. आत्ता चालले मी, माझा क्लास आहे 10 ते 12 असतो क्लास मॉर्निंगला. 1 आणि 1 असतो, 1 ते 3 असं असतं. आणि ते डिफरंट 3 दिवस हा, 3 दिवस तो, असा असतो. सो माझं आत्ता चाललं होतं की आता मी कंटिन्यू व्लॉगिंग करावी. आता तुम्ही परत मला शिवा घालचाल की प्रत्येक व्हिडिओ मला असंच बोलते की आणि करत नाही. बट असं स्वतःच्याच माइंडमध्ये आता सध्या चालले की काय करायचं आहे, फक्त मोबाईल तर उचलून बोलायचे, काय करते ते दाखवायचे, थोडीच कामाला जायचे दुसऱ्याच्या घरात किंवा रानात. तर म्हटलं करावं. असे लोक बघतात तोंडाकडे, ते वेगळा विषय आहे. हेल्मेटवाले काका बघत होते माझ्याकडे, दादा कोण असतील ते, मला म्हणत असतील काही येडी पोरगे कोणाशी बोलते मोबाईलमध्ये, असं. हेच आमचं काम आहे, तर आता केलं पाहिजे. अकॅडमीमध्ये पोचल्यानंतरनी आम्ही प्रॅक्टिसच करत होतो, कारण हॅलॉय हाफ कट क्रीज आम्हाला शिकवले आहेत, तर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कारण तो थोडंसं डिफिकल्ट आहे, ॲडव्हान्समध्ये येतं ते, आणि अजून आम्हाला प्रॉपरली जमत नाही, म्हणून आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तर गाईज, मी पाठीमागं जो व्लॉग पोस्ट केलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी खूप रडले, थोड्याशा पर्सनल गोष्टी शेअर केल्यात, तर ते झालं असं. त्या व्यक्तीने फोन केला, त्यानंतरने मला कसंही आडवं तिडवं बोलला, त्यामुळे मला सहनच नाही झालं आणि मला हे कोणाशी तरी शेअर करायचं होतं. मी पूर्ण दिवस रडत होते त्या दिवशी. आणि सेकंड डेला मी मॉर्निंगलाच ते शूट केलं होतं, कारण मला खूप ओव्हर थिंकिंग झालं होतं. ऑलरेडी मी ओव्हर थिंकिंग पर्सन आहे, त्यामुळे जास्त त्रास होतो मला. पण आता त्याच गोष्टीमुळे जास्त वाद पेटले. त्यानंतरने तू मुद्दामहूनच शेअर केलं. आय थिंक मी त्या व्लॉगमध्ये ना 1% काहीच असं शेअर केलेलं नाही. उलटं मी फ्लोमध्ये जे बोलून गेली ना, ते पण मी कट केलं की नको, एखाद्याच्या आपण पण कोणावरती तरी प्रेम केलेलं होतं, नको असं इज्जत घालवायला किंवा काय. बट त्या व्यक्तीने एवढे फोन करून मला शिव्या, माझ्या फॅमिलीला शिव्या, अजून भरपूर काय तमाशा केलं. आणि तू सिम्पती गेन करते, व्हिडिओ रडूनच का तू टाकला, तुला सिम्पती पाहिजे होती लोकांकडून, बरंच काय झालं. पण मला खरंच सांगते, मला रडून नव्हता व्हिडिओ करायचा, मला शांततेत व्हिडिओ करायचा होता. आणि मला त्या संदर्भात अजून बोलायचं आहे, बट मी मनावरतीच घेत नाही आहे. गेले 2 आठवडं झालं हे शूट केलेलंच, बट मी आत्ताशी पोस्ट करते. ते पण म्हटलं मला यूट्यूबवरती व्लॉगिंग कंटिन्यू करायचे, आणि मी घरातून रूममधून बाहेरच कुठं जात नाही आहे. आणि सध्या पावसामुळे सुद्धा अकॅडमीला वगैरे सुट्ट्याच आहेत जास्त करून, तर ऑनलाईनच क्लासेस चालू आहेत आमचे. मी बाहेरच पडत नाही आहे, आणि त्यामुळे ना एका रूममध्ये बसून ओव्हर थिंकिंगसुद्धा खूप वाढलं आहे माझं. तर थोडंसं मला पुन्हा एकदा तयार व्हायचं आहे, ओव्हर थिंकिंग बंद करायचं आहे. आणि पास्टबद्दल तर आता नकोच आहे, कारण त्या दिवशी त्या व्यक्तीने मला फोन करून ना इतकं रडवलं आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिनसुद्धा नाही करू शकत. आणि इतकं घाण बोललं गेलं माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या आईबद्दल, माझ्या भावाबद्दल, शिव्या देऊन आणि भरपूर काय. बट इट्स ओके म्हणेन मी. इथं ही क्लिप काय ॲड करते, कारण त्या व्यक्तीने इतकं घाण आणि इतक्या खालच्या लेवलचं मला बोललं गेलं ना. मला ती बोललं, पण माझ्या मम्मीलासुद्धा बोललं. मी अक्षरशः फोन कट केल्यानंतरनी मला सहनच होत नव्हतं. बट ठीक आहे, प्रत्येकाला माहीत असतं आपण कुठं चुकलं आणि कुठं नाही, आणि कुठं खरं होतं आणि कुठं खोटं. त्यामुळं ठीक आहे, ज्याचं त्याचं कर्म, ज्याच्या त्याच्यासोबत. बट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन घाण करते. त्याचसोबत माझ्या फॉलोअर्स लोकांनासुद्धा मेसेज करून त्यांच्याशी गप्पा मारणं, अजून रिलेटिव्ज, माझे फ्रेंड सर्कल, तिने असं केलं, हे ते, आमकं तमकं फलानं. पण
मला एक सांगायचं आहे, एका व्हिडिओमुळं जर इतकं एक्सप्लेनेशन द्यावं लागत असेल तर जो माणूस मला तू बालिश आहे, तू इनमॅच्युअर्ड आहे म्हणणारा, आता कुठं गेला तो मॅच्युअर्डपणा, कुठं गेली स्टॅबिलिटी जी माझ्यामध्ये आहे. मी किती माणसांनी निगेटिव्हिटी पसरवली तरी मी स्ट्रॉंग राहते, ही मॅच्युरिटी. इव्हन त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा बरं का, मलाच वाईट ठरवलं जातं आहे. मला फोन करून सुद्धा सांगते की तो तुझ्याबद्दल असं बोलतोय तसं बोलतोय. बट इट्स ओके. मी त्याबद्दल जास्त आता थिंकिंग करणंच बंद केलं आहे. बट मला त्या व्यक्तीचं हसायला येतं आहे की यार, एखादा छोटासा आरोप लागला तर इतकं हादरतोय तो खालून वरपर्यंत, आणि तू दुसऱ्यांबद्दल जे वाईट बोलतो, निगेटिव्ह बोलतो, त्यावेळेस दुसऱ्यांनी कसं सहन करायचं, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बट जाऊ देत, मी खूप स्ट्रॉंग आहे आलेलं प्रत्येक दगड झेलण्यासाठी, एवढंच सांगेन या व्हिडिओमधून.